शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कानगाव ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन करून धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। या आंदोलनाचा आज 11वा दिवस आहे। आंदोलनातील मागण्या पाहिल्या तर सर्व न्याय्य मागण्या आहेत, शेतकरी हिताच्या मागण्या आहेत। कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, ऊसाला 5,000 रुपये टनाप्रमाणे बाजारभाव मिळावा, गाईच्या दुधाला 70 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये बाजारभाव मिळावा, यासहित कापसाला 12,000 रुपये व सोयाबीनला 10,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळावा, अशा मागण्या घेऊन गेली 11 दिवस झालं कानगाव ग्रामस्थ व शेतकरी बंधू या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। वास्तविक पाहता या आंदोलनाला जिल्ह्यातील इतर गावातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। ग्रामपंचायतमध्ये ठराव करून आपल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे। आज या ठिकाणी आमच्या शिरूर तालुक्यातील बाबुळसर या गावच्या दीपालीताई नागवडे सरपंच, विद्यमान सरपंच यांनी या ठिकाणी येऊन आपल्या आंदोलनाला धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे व उद्या स्वतःचं गाव बंद ठेवून, म्हणजे धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाबुळसर हे गाव बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। अशाच प्रकारे आता हे आंदोलन हळूहळू इतर गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन राज्यभर पसरेल अशी आज परिस्थिती निर्माण झाली। वास्तविक पाहता मराठवाड्यामध्ये जो काही अतिवृष्टी झाली, पाऊस झाला, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आतोनात हाल झालं। घरे पाण्याखाली गेली, गुरेढोरे वाहून गेली, उभा शेतीमाल वाहून गेला, जमीन सुद्धा वाहून गेली। अशी भयानक परिस्थिती मराठवाड्यामध्ये झाली आहे। उरलं सुरलं पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामध्ये सुद्धा मोठा पाऊस चालू आहे व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। अशा अवस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकरी आज उद्ध्वस्त झाला आहे। त्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे। मागील 10 वर्षापासून झालं शेतीमालाला बाजारभाव नाही। त्यातच अतिभर म्हणून अतिवृष्टीमुळं शेतकरी आज पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे। त्यामुळं धरणे आंदोलनातील ज्या मागण्या आहेत, संपूर्ण कर्जमुक्ती असेल, शेतीमालाचा बाजारभाव असेल, यासाठी शासनाने त्वरित निर्णय घेणं गरजेचं आहे। अन्यथा हे आंदोलन राज्यव्यापी होऊन शासनाला वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी, त्यामध्ये महत्त्वाच्या मागणीमध्ये कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळावा, तसेच सरसकट कर्जमुक्ती व्हावी, अशा 2 मागण्या, तसेच अजून भरपूर ज्या मागण्या आहेत त्यामध्ये ऊसाला 5,000 रुपये प्रति टन बाजारभाव मिळावा, सोयाबीनला 10,000 रुपये क्विंटल व कापसाला 12,000 रुपये क्विंटल भाव मिळावा, तसेच गाईच्या दुधाला 70 रुपये व म्हशीच्या दुधाला 100 रुपये बाजारभाव मिळावा। या विविध मागण्यांसाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची वेळोवेळी शासनाला माहिती देऊनसुद्धा शासन याकडे टाळाटाळ करत आहे। तरी त्यानुसार मग आंदोलनाचं धोरण आयोजित केलं आणि आज आंदोलनाचा 11वा दिवस आहे। तरी हे आंदोलन राज्यव्यापी होत चाललेलं असून याच्याकडे शासनाने वेळेच लक्ष द्यावं व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात। आणि आज जो शेतकरी होरपळून चाललेला आहे त्याच्यामधून सरकारने, जर सरकार मोठमोठ्या व्यक्तींची, कोट्यवधींची कर्जमाफी करत असेल तर शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन जो बळीराजा आहे आणि एका धान्याचे 100 धान्य जो करतो, 1000 धान्य करतो, त्याची लवकरात लवकर माफी करावी। कारण आमचं असं म्हणणंच आहे की शेतकऱ्यावर होणारं कर्ज ही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे। योग्य हमीभाव मिळाल्यानंतर शेतकऱ्याला कसलीही भीक नको आहे। तुम्ही जे अनुदान देता त्या शब्दामध्येच अणू आहे, जे खूप छोटं दान पडतं, आम्हाला ते नको आहे। आम्हाला आमचा हक्काचा बाजारभाव मिळावा हीच मागणी आहे। शेतकऱ्याची एवढीच माफक अपेक्षा आहे की तुम्ही आता कर्जमाफीही करावी आणि यानंतर शेतकऱ्याला योग्य तो हमीभाव द्यावा।